शेती बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण झटपट शेतीविषयक बातम्या बघूया। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा। भविष्यात सेंद्रिय शेतीकडे वळावे लागेल। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे टायगर झोन फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या कृषी उद्योग समूहाचे उद्घाटन। जिल्हा परिषदकडून आठवड्यात 32,000 घरकुलांना मंजुरी। पुण्यात 100 दिवस कृती कार्यक्रम अंतर्गत कामांना आला वेग। गूळ कारखाने कायद्याच्या कक्षेत आणण्याच्या शिफारसी। प्रतिदिन 100 टनांपेक्षा अधिक गाळप करणाऱ्या गुराढांवर निर्बंध शक्य। राक्षेला पराभूत सिद्ध करून 1 कोटी मिळवा। प्रशिक्षक रणवीर पोंगल यांचे आव्हान। महाराष्ट्र केसरी कुस्तीचा वाद पेटला। 2 दिवस कुस्तीची चर्चा। कृषी निविष्ठा वितरणात 280 कोटीचा घोटाळा। अंजली दामनिया यांचा धनंजय मुंडे यांच्यावर आरोप। राजीनामा घेण्याचा सुद्धा केला पुनरुच्चार। व्हॉट्सअपवर हल्ला। कृषी मंत्र्यांचेही अकाउंट हॅक। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना याचा बसला फटका। 0 क्लिकचे शिकार झाल्याची माहिती। साखर उत्पादनात घसरण सुरूच। जानेवारी अखेर 165 लाख टन साखरेचे उत्पादन। त्यामुळे आता शेतकरी चिंतेत। विदर्भातील बाजारात तुरीचा दर 6,800 ते 7,421 रुपयांवर। दर हमीभावाच्या खालीच नव्या तुरीची आवक वाढली। ऋषी आणि कृषी नसते तर देश केव्हा संपला असता। श्री श्री रविशंकर यांचे विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन। महंत नामदेव महाराज शास्त्रींचे कीर्तन रद्द। मराठा समाज आक्रमक। पोलिसांची सूचना मिळताच कीर्तन झाले रद्द। 3 लाख फुकट्यांनी भरले 16 कोटी रुपये। रेल्वे प्रशासनाचा बेकायदेशीर प्रवास करणाऱ्यांना मोठा दणका। दर महिन्यामध्ये विशेष तिकीट तपासणी मोहीम। निधी अभावी रखडतोय पवना निधी सुधार प्रकल्प। पूरग्रस्त शहर म्हणून विशेष निधीसाठी प्रस्ताव। तर शेतकरी बांधवांनो, ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या बातम्या। धन्यवाद।